आणि हेडलाईन्स नंतर आपण थेट जाऊयात मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादनासाठी आता हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या हुतात्मा चौकातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर इतरही अनेक महत्त्वाचे मान्यवर, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि इतरही अनेक मान्यवर हे अभिवादनासाठी हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेले आहेत। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि याच निमित्तानं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सगळ्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या समवेत या हुतात्मा चौकामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करत हुतात्म्यांना वंदन केलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे। हुतात्मा चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सगळ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे या देखील यावेळी उपस्थित आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करत हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर अनेक मान्यवर हे देखील यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि शौर्याचा आजचा हा दिवस आणि त्यांचीच आठवण ही काढत आज त्यांना अभिवादन केलं जात आहे, वंदन केलं जात आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सगळ्याच हुतात्म्यांचं स्मरण हे आजच्या दिवशी केलं जात आहे आणि याच निमित्तानं या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा चौकामध्ये या हुतात्म्यांना अभिवादन हे अर्पण केलं जात आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख। ईशान, नक्कीच आकांक्षा, सध्या आपण बघू शकतो आज महाराष्ट्र दिन आहे। यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः हुतात्मा चौकामध्ये आता अभिवादन करण्यासाठी आले आहेत। त्यांच्यासोबत पाहिलं असेल तर मुंबईच्या महापौर रितू तावडे या उपस्थित आहेत, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित आहेत, त्याचसोबत सदानंद दाते जे संचालक आहेत, पोलीस महासंचालक आहेत, त्यासोबत मुंबई कमिशनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यासोबत मुख्य सचिव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारे आता मुख्यमंत्री हे इकडे उपस्थित होते, त्यांनी अभिवादन केलं आहे आणि आता इकडून ते दादर या कार्यक्रमासाठी आता ते जाणार आहेत। आकांक्षा, अगदी खरं तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये आज कशा पद्धतीनं सरकारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचे कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत? असेल तर अभिवादन केल्यानंतर दादरला जातील। दादरला एक शासकीय कार्यक्रम आहे आणि यानंतर आज मिसिंग लिंक सारखा आज प्रकल्पचं उद्घाटन होणार आहे। यासाठी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे जाणार आहेत। आजचा हा गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणावा लागेल मिसिंग लिंक, आणि हा आज महाराष्ट्र दिनानिमित्तच आज करण्यात येणार आहे। अगदी धन्यवाद ईशान या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा चौकामध्ये सगळ्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि तिथलीच ही दृश्य आपण पाहतोय। आज महाराष्ट्र दिन 1 मे, त्याचबरोबर कामगार दिन आणि याचाच उत्साह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतोय। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुतात्मा चौकामध्ये आलेले होते। यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सगळ्याच हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री बोलतात।
महाराष्ट्रातील तमाम भगिनी आणि बंधूंना, सर्व महाराष्ट्रीय वासियांना आणि जगभरातील मराठी माणसाला मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, स्वराज्य आणि सुराज्य हा संदेश ज्या मातीने दिला तो हा महाराष्ट्र, थोर समाज सुधारकांनी ज्या ठिकाणी सुधारणेचं आंदोलन चालवलं तो हा महाराष्ट्र, भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जिथे भक्तीचा एक अखंड मेळा तयार झाला तो हा महाराष्ट्र, आणि अर्थातच 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र, आणि आज जगातली 30वी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र, देशाचं पॉवर हाऊस असलेला हा महाराष्ट्र, देशाचं ग्रोथ इंजिन असलेला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं सातत्याने देशाला दिशा देतो आहे. आणि आपण महाराष्ट्र गीतात म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हे गेले अनेक वर्ष, शेकडो वर्ष महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. आज कामगार दिवस देखील आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर असते. ज्या कामगारांनी या संपूर्ण व्यवस्थेचं निर्माण केलं, या संपूर्ण भारतात, जगात, महाराष्ट्रात आपल्या श्रमानं आपल्याकरता एवढी मोठी संपत्ती निर्माण केली, त्या सर्व कामगारांना मी नमन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि जगभरातल्या कामगारांना देखील कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज महाराष्ट्र दिन है, इस मौके पर आप क्या कहना चाहेंगे, क्या महाराष्ट्रवासियों को संदेश देना चाहिए? मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र दिवस के अवसर पर हम सभी लोग हुतात्मा स्मारक पर मानवंदना देने के लिए उपस्थित है. 106 हुतात्माओं ने जिस समय बलिदान दिया उस समय ये महाराष्ट्र खड़ा हुआ है. छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने महाराष्ट्र धर्म का निर्माण किया और एक बहुत बृहद परंपरा जो हमारे यहाँ पर भक्ति मार्ग के माध्यम से, वारकरियों के माध्यम से आई है, उस परंपरा का निर्वाह करने वाला ये महाराष्ट्र है. और रिफॉर्मिस्ट, इस प्रकार का जो एक पूरा आंदोलन चला सुधारणावादी, उसका भी नेतृत्व करने वाला महाराष्ट्र है. और आज देश का पावर इंजन, देश का ग्रोथ इंजन ऐसा ये महाराष्ट्र है. इसलिए इस महाराष्ट्र दिन पर पूरे महाराष्ट्र में बसने वाले सभी निवासियों को, बहनों भाइयों को और दुनिया भर में बसने वाले मराठी लोगों को मैं महाराष्ट्र दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. आज हम सभी लोग जानते हैं मजदूर दिन भी है, और कामगार दिवस के इस अवसर पर मैं तमाम दुनिया के मजदूरों को, कामगारों को बहुत शुभकामनाएं देता हूं. आज ये जो सारा वैभव हम देख रहे हैं, ये उनके कारण हमको देखने को मिल रहा है.
इसलिए उनको भी बहुत बहुत नमन करता हूँ। सर, आज 67वा महाराष्ट्र दिन आहे. अनेक परप्रांतीय हे महाराष्ट्रात राहतात, परंतु अनेक जण आहेत त्यांना हिंदी बोलता येत नाही, काही लोक आहेत मराठी बोलता येत नाही, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावरती अनेक विरोधक आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, ते टीका करताना पाहायला मिळतात. राज ठाकरे देखील वक्तव्य घेतलं. पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही. आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतो आहे. भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू. महाराष्ट्र पुढे जातोय, एक पाऊल पुढे टाकताना आज मिसिंग लिंकचा देखील मला अतिशय आनंद आहे. 2015 साली आम्ही हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत आज देशातलं वंडर, ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला. आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सनी परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झाला आहे. आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल. अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल. आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय है। सर, महाराष्ट्र दिन के ऊपर जो है मिसिंग लिंक जो है वो आज से उसका इनॉग्रेशन होने जा रहा है, किससे देखते कितना इफेक्टिव होगा, कितने सारे ट्रैफिक कंजेक्शन इससे कम होगा सर मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे? मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे जहाँ सबसे ज़्यादा जाम होता था वो घाट सेक्शन, वहाँ पर ये लिंक तैयार की गई है, जिसमें केबल स्टेट ब्रिज है, जिसमें अंडरग्राउंड टनल है, और हम लेक के नीचे से भी उसके उस पूरे प्रोसेस में गए हैं। और ये इसलिए महत्वपूर्ण है कि इसके कारण मुंबई और पुणे के बीच की दूरी तो कम होगी और यात्रा का समय भी आधे घंटे से कम होगा, और कोई जाम जो यहाँ हमेशा लगता था वो नहीं लगेगा। एक प्रकार से मुंबई पुणे ये टेक्नोलॉजी कॉरिडोर, क्वांटम कॉरिडोर इस प्रकार से जो हम विकसित करना चाहते हैं, उसकी नींव इस प्रोजेक्ट के माध्यम से हमने रखी है। 2015 में हमने इसको मान्यता दी थी और अब ये पूरा हुआ है। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जगभरातील सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हुतात्मा चौकामध्ये अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। त्यानंतर आजच लोकार्पण होणाऱ्या मिसिंग लिंकबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे।